ईश्वर वठार येथील पुरातन काळातील महादेव मंदिराचा होणार जीर्णोद्धार। पंढरपूर। ज्या महादेवाच्या नावारूपाने गावाचे नावच ईश्वर पडले, त्या ईश्वर वठार येथील पुरातन व स्वयंभू शिवलिंग असलेल्या महादेव मंदिराने आज नव्याने तेज प्राप्त केले। कित्येक शतकांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराचा अद्यापपर्यंत जीर्णोद्धार न झाल्याची खंत संपूर्ण ग्रामस्थांच्या मनात होती। अखेर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून मंदिराचा व भव्य 51 फूट उंच कळसाचा जीर्णोद्धार करून आज मोठ्या उत्साहात त्याचे उद्घाटन पार पडले। यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले। पंढरपूर तालुक्यातील बागायत स्वरूपाचे तसे सूर्यनारायण मंदिरालगत असलेले ईश्वर वठार हे गाव धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते। याच गावातील स्वयंभू शिवलिंग असलेले महादेव मंदिर पुरातन काळापासून भाविकांची श्रद्धास्थान आहे। मात्र काळाच्या ओघात मंदिराची अवस्था जीर्ण झाली होती। शासन किंवा बाह्य निधीची वाट न पाहता आपले देवस्थान आपली जबाबदारी या भावनेतून ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला। या उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय अथवा बाह्य हस्तक्षेपाशिवाय गावातील नागरिकांच्या हस्तेच या कार्यक्रम संपन्न झाला। हर हर महादेवच्या जयघोषात मंत्रोच्चार व धार्मिक विधींच्या साक्षीने मंदिर व कळसाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सरपंच नारायण देशमुख, उपसरपंच अण्णासाहेब मेटकरी, भाजपा किसन मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक किसन सरोदे, सर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन घोडके, भारत पंढारे, पंकज देवकते, सदाशिव मेटकरी, ज्ञानेश्वर गुडंगे, बाळासाहेब खांडेकर, प्रल्हाद लवटे, आकाश बोरकर, नवनाथ सरोदे, गोरख सरोदे, अंकुश सरोदे, बंडू लवटे, सोनू बोरकर, रामभाऊ हळणवर, मोहन मिटकरी, हनुमंत लवटे, म्हाळप्पा खांडेकर, दगडू देशमुख, राम तरंगे, अनंता चौघुले, यशवंत बंडगर, आप्पासाहेब बंडगर, महादेव धुपे, बंडू खांडेकर, हनुमंत खरात, अशोक तरंगे, लक्ष्मण खांडेकर, दादा देशमुख आदीसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, भाविक व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।